न्यूज वाचल्यानं, रील पाहिल्यानं आणि घरून बसून व्हिडिओ बनवल्यानं देशाचं भलं होणार नाही. ज्या मुलांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे, त्या मुलांचं आणि सोनम वांगचूक यांचं मी समर्थन करतो. आणि जरूरत जर पडली तर मी त्यांच्यासाठी दिल्लीला पण जाईल आणि त्यांच्या पाठीशी उभे राहील. अशा सत्ताची आम्हाला काही गरज नाही. आणि आपण जे वोट देऊन द्यायले जे राजे बनवलेले आहे ते यायले असं वाटून राहिलं का हे खूप मोठे राजे आहे. पण एक गोष्ट विसरले का तुम्ही आमचे नौकर आहे, आम्ही तुमचे बाप आहोत. आमच्या वोटनं तुम्ही मालक बनलेले आहे, याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका आणि संविधानचा गैरफायदा घेऊ नका आणि संविधानचा जिक्र बी करू नका, कारण तुमची लायकी नाही संविधानचा जिक्र करायची. तर मित्रांनो, जे कोणी बी जितके बी क्रिएटर असत सोशल मीडियावर काम करणारे सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पुढं, आज आपले जे मुलं आज त्यांच्यावर घडून राहिलं उद्या आपल्या मुलांवर पण घडू शकते, त्यासाठी आपण सगळे एक होऊ आणि ह्या सरकारचा निषेध करू. आणि मी डीडी बोरीकर चॅनल तर्फे देवानंद तुकाराम बोरीकर छाती ठोकून ह्या भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो.